आज दिवसभर पाहणार आहोत. आज पाहिले असेल चौक गावातील ग्रामस्थ सर्व एकत्र झालेत. सर्व खेळाडू आपण शुभेच्छा देऊया. पहिला सामना सुरू होतोय. सुंदर चेंडू ह्या वेळेस मात्र नैनेश पवार जरी या चेंडूला फक्त वलन देण्याचं काम केलं, फलंदाजाला मात्र हा काही चेंडू समजला नाही आहे. आणि एक चांगले बरेचशीच मंडळी या ठिकाणी व्यासपीठावरती या सामन्याचा आनंद घेत आहेत. चांगली संकल्पना आपण पाहूया. जगूसुद्धा हातपुढे असतील आणि सचिन दादा मध्ये यांची सर्व ही संकल्पना आपण पाहतो. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल गलीच्या दिशेने चांगला झेल नंदू ह्याच्यामध्ये मला असं वाटतं माध्यमातून झेल घेतला जाईल. संघ मालक स्वतः आहेत बघा. संघा मालकाची जबाबदारी काय. आणि पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असेल पहिल्या षटकाची सुरुवात चांगली आहे ती नैनेश पवार या गोलंदाजाची. बघा नंदू हातपुढे स्वतः संघ मालक आहेत निखिल बाबर. आणि पहिल्या चेंडूवरती आपण जायला सुरुवात चांगली केली आणि दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट घेतली आहे. आणि या गाव चषकमध्ये पाहिलं असेल गावदेव चषक आपण पाहिलं असेल म्हणजे सर्व गावातीलच खेळाडू आहेत. मैत्रीपूर्व ही लढत असेल. मात्र सामने शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत जाताना शेवटपर्यंत सांगू शकणार ना आपण सुद्धा की हा सामना कोणता संघ जिंकेल. मात्र पहिला सामना आपण पाहिला असेल आशिष चौधरी आणि कंपनीनं चांगला जिंकला आहे. आणि आपण शिव आज्ञा 11 संघाने तो सामना जिंकला आहे. मात्र या दोन संघादरम्यान आपण पाहतो मोठी लढत चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही. मात्र नैनेश पवारनं सुरुवात चांगली करू दिली अंबिका चौक संघाला. साथी समालोचक आमचे एक स्टार टेनिस क्रिकेट.inचे मालक निखिल बाबर. सुंदर चेंडू ह्या वेळेस बघा नैनेश पवार चांगली गोलंदाजी करतायत. आक्रमकता आत्तापर्यंत पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे. पहिल्या चेंडूपासून अपोजिट संघ जर आपण पाहिलं असेल सदानंद 11 चौक. मी सन्मानी आमचे सूरज शेख भाई. सूरज शेख आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या गावदेव ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत नैनेश पवार यांच्या माध्यमातून फेकले गेले. 4 चेंडू डॉट म्हणजे अजूनही धावसंख्येचा अकाउंट ओपन झाला नाही. या शिवआज्ञा संघाकडून अंबिका चौक संघाकडून शिवआज्ञा सगळ्या एक माफ करा सदानंद येऊन संघ आपण पाहतोय. सुंदर चेंडू यावेळेस नैनेश पवार जबरदस्त 5वा चेंडू डॉट फेकतोय. मनीष मात्र स्ट्रायकर एंडवरती फलंदाजी करत असताना डावकुऱ्या फलंदाजासमोर खऱ्या अर्थानं उजव्या हाताच्या गोलंदाजाची डोकेदुखी ढळते. मात्र तेच काम करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये नैनेश पवारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होती आहे. निर्धाव षटक होईल का मात्र पाहूया. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण नैनेश पवार आपल्या फॉलो थ्रोमध्ये आहे. कुठली चुकी करत नाहीये. 2 विकेट एक मैदान षटक टाकण्याचा विक्रम ह्या आपण पाहिलं असेल गावदेव चषक गाव ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय ते नैनेश पवारनं करून दाखवलं आहे. तर दुसऱ्या सामन्यामधून पहिल्या षटकामध्ये रोहित पवार असेल. आणि आज आपण पाहिलं असेल समालोचनासाठी निखिल बाबर असतील. मी स्वतः दिवसभर असेल. त्याचबरोबर आमचे रायगड समालोचक कोर्ट कमिटीचे सदस्य असतील अक्षय फराड. आणि त्याचबरोबर रोहित पवार हे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असतील. सारुंगे आपण सूरज हातपुढे हेही तेवढ्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित होतील. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असतं अंबिका चौक संघाकडून अतिशय चांगली भेदक गोलंदाजी आपण पाहिली नैनेश पवारच्या माध्यमातून. आणि पहिला षटक आपण पाहिलं असतं निर्धाव फेकला गेला आहे. आणि आज आता ही सुरुवात झाली आहे ती आपण पाहतो आहे या गावदेव चषकची. गोलंदाज अंबिका चौक संघाकडून येत आहेत. आयुष मते वैयक्तिक कोट्यातून पहिलं असेल. सांघिक कोट्यातून दुसरं षटक पटरी एंडकडून रेल्वे पटरी एंडकडून आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे कव्हरेज केली आहे. त्या टीमचं सुद्धा आपण
स्वागत करूया. मात्र याही चेंडूवरती पहिली सफलता मिळवून दिली आहे आणि विकेटची आता पडझड आपण पाहतोय ती मैदानाच्या आतमध्ये आहे. सदानंद एलिओ संघाची जर विचार जर आपण केला असेल लक्ष्य पराड थोडीशी दयनीय अवस्था झाली आहे, थोडीशी घाई गडबड होती आहे. मनीष पवारवरती ज्या अपेक्षा होत्या ज्या मनीष मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असं 0 धावसंख्या ते बाद झालेत. परिस्थिती आता बिकट होत चालली आहे कारण की या 4 षटकाच्या सामन्यामध्ये तुम्हाला किमान एक मोठी धावसंख्या उभारायला पाहिजे. मात्र पहिल्या षटकामध्ये नैनेश पवारने एक तेज तरार षटक फेकला, निर्धाव षटक आणि या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक फेकण्याची किमया केले ते नैनेश पवार. मात्र या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण इझी जेल घेण्याचा प्रयत्न केला. चिक्कूच्या हातात हा चेंडू निसटला जातोय. बघा चिक्कू सारख्या खेळाडूंना आपण विचार जर केला, तुम्ही नेहमीच क्रिकेट खेळताना पप्या कधीच खेळत नाहीत कधीच हां बघा ना पक्या मांडीने माझं पहिल्यांदाच मॅच खेळून सुद्धा या ठिकाणी कॅच पकडली. म्हणजे तुम्ही नेहमीच सराव करत सुद्धा तुमच्याकडून चुक्या होत आहेत. मात्र पाहूया ज्यांनी काहीच नाही केलं त्याचेच मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी होते. मात्र असे बरेचसेच आपल्याला चित्र आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये विकेटची पडझड झाली आहे. हा खऱ्या तर आमचे दानशूर व्यक्तिमत्व थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल. ते स्टेजवरती आले ना त्या ठिकाणी या चौकचे आमचे गोल्डन मॅन भाई राजू शेठ चौधरी तेही या ठिकाणी येतील. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे चौकचे गोल्डन मॅन दत्ताची मांडी एक आधारस्तंभ आहेत, एक डॅशिंग नेतृत्व, माझी उपसरपंच होते, एक जबरदस्त ते व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यावेळेस अंबिका चौक संघाला कुठलं काय कमी पडेल ते 100% बाईक त्या ठिकाणी नाईट मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी ते दिली होती. मात्र ह्या स्पर्धेतसुद्धा चांगली योगदान त्यांचं लाभलं, त्यांना आपण धन्यवाद देऊया. मी दत्ताशेठ मांडेदारांना विनंती करेन आमचे गोल्डन मॅन की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. जगोदा त्यांच्यासोबत राजू चौधरी ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मात्र मैदानाच्या आतमध्ये विचार जर केला एकूण धावफलकावरती धावा लागले, एकच धाव लागली आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील लक्ष्य परिणामात सांगतात का 3 चेंडू समाप्त झालेत. एक जबरदस्त ही आगली वेगळी संकल्पना. जिथे जग्गूदादा आतमोडे असतील ना तिथं कुठलाही कार्यक्रम असू द्या ते 100% कमी वेळेमध्ये कमी बजेटमध्ये एक 100% चांगला कार्यक्रम करून दाखवून द्यायची त्यामध्ये ते धमक आहे. ते आमचे जग्गूदादा व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेत असतात. मात्र यावेळेला चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातो, क्षेत्ररक्षण चेंडूच्या पर्यंत येण्या अगोदर चेंडू लँड होतो सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी. आणि आमचे गोल्डन मॅन दत्ता मांडे साहेबांचं स्वागत देखील चौकाराने या फलंदाजानं केलं आहे. आणि या 4 धावसंख्येच्या बरोबर एकूण धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती. माजी सरपंच आदरणीय आमच्या चौकचे गोल्डन मॅन दार्शून व्यक्तिमत्व ज्या अंबिका ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं असेल पहिली बाईक्स त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याही स्पर्धेसाठी बरंच काय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा लागलेत त्या 5. गोलंदाज सुंदर गोलंदाजी करायचा प्रयत्न, स्लोहरचा चेंडू फक्त दिशा दिली, फाईन लेग रिजन क्लिअर करतो, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावसंख्येसाठी आलेला बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. लवकरच 5 झाले होत्या. हां नक्कीच आपण पाहिलं असेल. आणि एकूण 9 धावा धावफलकावरती दिला आणि सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे. भोजनाचा आस्वाद सर्वांनी घ्यायचा आहे. आणि व्हेज असेल हां व्हेज प्युअर व्हेज डाल भात भाजी चवळीची भाजी आहे त्या ठिकाणी. आम्ही सुद्धा या ठिकाणी हातभार लावून आलो जग्गूदादा. मात्र चांगली व्यवस्था आपल्या माध्यमातून केली गेली आहे. आणि 24 इव्हेंटच्या माध्यमातून पूर्ण 198 कंट्रीमध्ये ही स्पर्धा पाहिली जाईल आणि एक चांगलं आयोजन आपण पाहिलं असेल जग्गूदादा आत्मोडा. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकं संपलीत. गोलंदाज समोर रोशन बुपी
चला मैदानाच्या आतमध्ये आपण ओढूया. 2 षटकं निखिल बाबर संपले. 2 षटकामध्ये आपण जर विचार केला अंबिका चौक संघानं अपोजिट संघाची खऱ्या अर्थानं दयनीय अवस्था केली आहे. मात्र संतोष सावंत हा मात्र एका बाजूने आपली बाजू लावून ठेवली. मात्र या चेंडूवरती त्रिफला उद्ध्वस्त केलाय. गोलंदाज रोशन भोपीच्या माध्यमातून डीजे होती. यावेळेस मात्र वरतो होतोय. तर संधीचा फायदा घेत असताना एका धावानं दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2 धावा येतात आणि 11 धावा माफ करा 12 धावा लागले त्या धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पहिला निर्धाव षटक फेकला 9 2 विकेट. दुसरा षटक आपण पहिला आयुषनं मात्र या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा 2 विकेट आणि तिसरा षटक घेऊन येत आहे तो गोलंदाज रोशन बोपीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत होती. सर्व प्रेक्षकांचा आपण स्लोहरचा हा चेंडू फसवा चेंडू गती परिवर्तन केला. हा चेंडू डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्येमध्ये आता कुठला बदल पाहायला मिळता येत नाही आहेत. पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येचा उच्चांक आपण अक्षर पाहिला आणि पहिल्या सामन्यामध्ये धावा आल्या त्या 4 षटकामध्ये तब्बल 49 आणि ह्या सामन्यावर असं वाटतं लो स्कोरिंगचा होतोय की काय. मात्र पाहूया अंबिका चौक संघाची मात्र गोलंदाजी अतिशय खोलवर आहे. गोलंदाजी ही त्यांचं अस्त्र आहे आणि आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी होती आहे आणि कमी धावसंख्येवरती अपोजिट संघाला रोखण्यात आत्तापर्यंत सफल ठरले. बरीचशीच मंडळी व्यासपीठात उपस्थित आहेत. शेखरदादा मध्ये असतील आमचे दत्तादादा मांडे राजू शेठ चौधरी या सर्वांचा समाज आपण घेऊन या चेंडूवरती आपण पाहूया. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्नामध्ये असफल आलेत क्षेत्ररक्षण सचिन मते यांच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण होतोय. झेल करा मात्र सुटला जातोय. 2 झेल करता सुटले जातात ह्या सामन्यामध्ये. पहिला चिकूनने सोडला त्याच्यानंतर सचिन दादा यांच्या माध्यमातून झेल सोडला जातोय. मात्र गोलंदाजी चांगली केली जाते. या चेंडूवरती आता पुन्हा एकदा आक्रमण करण्यास सुरुवात केली पाहूया आणि या चेंडूवरती आला तर सर्वात मोठा फटका उथुंग असा षटकार. अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळते. त्रिशूल डीजे चे प्रोप्रायटर हिमांशू डीजे आणि त्यांचे प्रोप्रायटर असतील सूरज आणि त्रिशूल. ऑपरेटर रोशन सध्या ऑपरेटिंग करत आहेत त्यांना पण धन्यवाद देऊया. अतिशय चांगली क्लिअरिटी त्यांची पाहायला मिळते आणि त्याहीपेक्षा ही स्पर्धा 198 देशापर्यंत पोहोचवण्याचं काम केला जातो. संदेशदार पाटील यांची 24 इव्हेंट्स यांच्या माध्यमातून त्यांना आपण शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर आमच्या स्टार टेनिस क्रिकेट.inचे होल्डर मालक निखिल बाबर आमच्या समोर आज सध्या कॉमेंटसाठी असतील. सुरेख चेंडू यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम केलं आहे. मात्र चेंडू स्क्वेअरले करून लागवला उत्तुंग षटकार. आता धावसंख्येने आकार घेतला निखिल 27 धावा. डीजे जमावं लागतील कारण का अंबिका चौक संघाची बॅटिंग लाईनिंग जर आपण पाहिली असेल अतिशय स्ट्रॉंग आहे. एका बाजूला नैनेश पवार उत्कर्ष मते असतील त्याचबरोबर सचिन मते असतील
ही मोठी आपण पाहिली असेल टारकास्ट आहे ती अंबिका चौक संघाची. मात्र या चेंडूत एक चौकार षटकारानंतर चौकार येतोय. आता हळूहळू का होईना संघाच्या धावसंख्येने आकार घेतला आहे. 2 षटकं आपण जर पाहिली चांगली झाली. तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्यात 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा. आणि या षटकामध्ये जो गोलंदाज आपण पाहतोय नंदू, जे संघाचे मालक आहेत, त्यांच्या गोलंदाजीवर आता हल्ले चढवत एक चौकार एक षटकार आला आहे. आणि पाहूया संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा धाव फलकावरती. त्याच्यानंतर एक प्लस धाव जोडली जाते 32 धावा धाव फलकावरती. पाहूया उर्वरित 3 चेंडू आता बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये किमान 1-2 मोठे फटके निखिल आले तर मात्र किमान 35-40च्या प्लसने धावा जमवतील. हा सुंदर चेंडू बघा. ही यावेळेस मात्र पंच सांगतात का हा चेंडू वाईट आहे आणि पहिली अवांतर धाव या सत्रातली मिळाली आहे. आणि एका अवांतर धावेच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 33 अंकावरती. सुंदर चेंडू पाहूया फिरून मारायचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडासा खराब आणि या म्हणतात ना चुकीला माफी नाही आहे. 22चा चौकार होता. हा धावा कशा येऊ द्या आता निखिल बाबर. धावांची गती आणि धावांचा जो आपण पाहतो ना रन रेट तो पुढे सरकला पाहिजे आणि ते धावा आता जमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिली सुरुवात अतिशय खराब या संघाची पाहिली आणि आता नंतर मात्र या ठिकाणी पडतोय. एकूण धावफलकावधी लागले ते 37 धावा धावफलकावधी. अक्षय फराड रायगड समालोचनच्या कोर्ट कमिटीचे जे सदस्य आहेत या चेंडूती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न यावेळेस पाहूया पंच काही इशारा करतील. सचिन दादा भते या ठिकाणी आहेत ना. षटकार येतो या चेंडूवरती. उत्तुंग आला बिग हिट षटकार. नाही खऱ्या आता नंदूची चुकी नाही. नंदू आता गोलंदाजी कशी करेल कारण का तुला क्षेत्ररक्षण साथ मिळत नाही आहेत. कारण का सचिन दादा सारखे एक सिनियर खेळाडू आहेत. बरेच वर्षाचा टेनिस लेदर क्रिकेटचा अनुभव आणि आज गाव चषक आहे, गाव ट्रॉफी आहे, गाववारीमध्ये आपण खेळत असताना मात्र अशा चुका आपल्याला पाहायला मिळतील. मात्र पाहूया एकूण धावफलकावधी आता या षटकाच्या बरोबर 43 43 ऑन स्कॉर बोर्ड. बघूया शेवटचा एक चेंडू असेल. नंदू सर्वात महागडा षटक फेकतात. आतापर्यंत 2 षटकार खाल्लेत, 2 चौकार खाल्लेत आणि एक वाईट ना. त्याच्यानंतर या चेंडूत पुन्हा एकदा मोठा फटका रेल्वे पट्टीच्या वरती मारला उथुंग असा षटकार आणि या षटकाराच्या बरोबर 49 धावा. जशी पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्या उभारली होती तसंच निखिल बाबांनी सांगितलं होतं का तुम्हाला धावा जमवायलाच लागतील. पहिल्या 2-3 षटकामध्ये आपण पाहिलं असेल सुरुवात चांगली होती. ती अंबिका चौक संघाच्या गोलंदाज तो आपण पाहिलं तर तेच तरार गोलंदाज नैनेश पवारनं पहिलं षटक निर्धाव फेकलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल आयुषच्या षटकामध्ये 10 धावा ज्यांनी 2 विकेट घेतल्या. रोशननं मात्र त्याच्यामध्ये 11 धावा केल्या आणि चौथा षटक 28 धावसंख्येचं आलं आणि एकूण 4 षटकं संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती धावा लागले ते 49 आणि गरज 24 चेंडू 50 धावसंख्येची. निखिल बाबर चांगली संकल्पना आपण पाहतोय. खरं तर प्रत्येक गावागावामध्ये आपण पाहिलं असेल ह्याच्या मागचं काल जर आपण पाहिलं असेल राजकारणाचा जो व्हायरस प्रत्येक गावामध्ये जो घुसला होता. कोण कोणाच्या समाज जात नसते, कोण कोणाच्या कार्यक्रमाला हजर राहत नसते. आता जसं जसं आपण काय क्रिकेट मिळतो ना मैत्रीपूर्वक जसं खेळला जातो आहे आणि क्रिकेट कसा खेळला जाणार याच्यासाठी खऱ्या तर आता प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल आता लिंक मॅच बऱ्याच झाल्या. जशी रायगड प्रेमीला सुरुवात झाली तिथून आता प्रत्येक आपण पाहिलं असेल ज्या असोसिएशनच्या खलापूर प्रेमियर असेल, पेन परिसर असेल, पनवेल प्रीमियर लिंक असतील अशा लिंक मॅच झाल्या. त्याच्यानंतर ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर आता प्रत्येक गावागावामध्ये आता जाऊन लिंक मॅच आपण खेळत असताना आणि जेणेकरून आपल्या गावामधून चांगले खेळाडू घडावेत, चांगल्या खेळाडूंचा चांगला खेळ उदयास यावा आणि याच्यासाठी संकल्पना मांडली आहे. आणि हीच संकल्पना आपण घेत असताना आज ग्रामस्थ मंडळ चौक आयोजित आपण गावदेवी ट्रॉफी 2022 एक शानदार पर्व आज आपण पाहतोय. पहिला सामना संपला, दुसरा सामना सुरू आहे. विजयासाठी आता गरज असेल 24 चेंडू नैनेश आणि कंपनीला 50 धावसंख्येची. मात्र मायक्रोफोनवर आपण निखिल बाबर यांना आपण विनंती करा. तत्पूर्वी DJ
डीजे रोशन. खरं तर आपली भारतीय हिंदू संस्कृती आणि त्या संस्कृतीचं मी म्हणेन हॅलो हॅलो जतन करणारं ही गीत भारत का बच्चा बच्चा बोलेगा जय श्रीराम हॅलो ही आपली भारतीय हिंदू संस्कृती. हॅलो परंतु पॅडे पण पाहिलं तर 2 दिवसा अगोदर हॅलो रेड रेड वायर. पॅडी 2 दिवसा अगोदर आपण पाहिलं भारताची गान कोकिळा गान सम्राज्ञी लता मंगेशकर दिदी अनंतात विलीन झाल्या आणि भारताची हॅलो. महाराष्ट्राची नव्हे तर भारताच्या संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आणि संपूर्ण भारतवर्षावर संपूर्ण जगावर एक शोककळा पसरली आणि त्या शोककळेचं रूपांतर आपण पाहिलं. कालचा दिवस म्हणजे 7 फेब्रुवारी 2022 राजकीय दुखवटा जाहीर केला गेला आणि तो दुखवटा सर्वत्र पाळला गेला. आपला भारताचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला गेला. हा राजकीय दुखवटा बाजूला सारून आपण या पुढच्या दिवसामध्ये म्हणजेच 8 फेब्रुवारीला गावदेवी चषक 2022 कडे वळतोय आणि आजच्या दिवसातली ही दुसरी लढत. येणारे 24 चेंडू 50 धावांची निर्णायक विजयासाठी गरज आहे आणि मागच्या मॅचचा आपण विचार केला तर 50 धावांचा पाठलाग करताना अगदी काही फरकानं गावदेवी 11 चौक संघानं तो सामना गमावला. तसाच सामना या मॅचमध्ये पाहायला मिळेल, तशीच लढत या मॅचमध्ये पाहायला मिळेल अशी आशा आहे. 24 चेंडू 50 धावा लक्ष मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला नैनेश पवार आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन मते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येतोय. हा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ आपण पाहतोय. डीजेचा आवाज जर आपण करा. मात्र एक चांगली मॅच होईल याच्यामध्ये अजून काही शंका वाटत नाहीये, कारण काय शेवटपर्यंत हा सामना अटीतटीचा पाहायला मिळेल. हॅलो हा याचा आवाज थोडासा वरती अजून चाड करा. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. एक चांगली संकल्पना आपण पाहतो जगदीश दादा आत्मोडे आणि असे सचिन मते असे उत्कर्ष मते यांची ही संकल्पना आहे. खऱ्या अर्थानं गाव जसं आपण म्हणतो गावदेवी ट्रॉफी जे अंबिका चौक नेहमीच आपण पाहिलं असेल या परिसरामध्ये. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो असा कर सेम सेम. निखिल मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली ही स्पर्धा आपण पाहतोय. चला याच्यानंतर जर आपण सामना पाहणार गावदेवी आणि मंत्रा इंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीची तिसरी मॅच असेल. तर टॉस दोन्ही टीमचे करणारा कॅप्टन लगच या. हॅलो पॅडी पहिली सफलता मिळवली आहे अंबिका चौक संघाची. इथं सुरुवात झाली आहे मॅचला. हा चेंडू सचिन मते थोडासा अंगावर येणारा चेंडू कट केलाय बॅकवर्ड रिजन मध्ये फाईन लेग क्षेत्र थर्डमॅन क्षेत्राचा पाठलाग करणारा चेंडूचा पाठलाग करणारा क्षेत्ररक्षक अंतिम क्षणाला धडपडतोय, परंतु पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी या चौकार. मंत्रा 11 चौक संघाचा कर्णधार इथे आलाय. आपण गावदेवी 11 चौक संघाच्या कर्णधाराला विनंती करूया आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. 22 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. नैनेश पवार बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की या मॅच मध्ये कुठेतरी प्रयत्न करेल प्रतिस्पर्धी संघ अर्थातच सदानंद 11 चौक संघ, परंतु सदानंद 11 चौक संघाच्या पुढच्या चेंडूवर एक देखणा फटका लगावला तो सचिन मते यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारच्या बरोबरीने धावसंख्येला सुरुवात झाली आहे.
50 धावांचा पाठलाग करताना पॅडी उर्वरित 46 धावा करायच्या आहेत। या 46 धावा कशा प्रकारे होतील हे येणारा काळ सांगेल, परंतु सचिन मते तदनंतर आपण पाहतोय मुन्ना आहे, उत्कर्ष मते म्हणजे भली मोठी फलंदाजांची फळी आहे ती अंबिका चौक संघाकडे। साधारण एलियन या दोन्ही संघादरम्यान देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी माजी सरपंच आदरणीय आमचे गोल्डन मॅन दत्ता मांडे यांच्या सोबत असते दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करा। पुढे हा चेंडू बघा, या वेळेस मात्र हा चेंडू मात्र चकमा देतो, 2-2 क्षेत्ररक्षक 22चा मला सगळा चौकार येतोय। 8 धावा पॅडी धावपलकावरती लागतायत। गावदेवी 11 संघाच्या कर्णधाराला पुन्हा एकदा विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे। 21 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे। बॅटची एज घेऊन गेलेला हा चेंडू आपण पाहिला सीमारेषे पलीकडे चौकार, आणि या चौकाराच्या बरोबरीने 8 धावा धावपलकावरती लागतायत। 21 चेंडू 42 धावा, आगाज चांगला केलाय, सुरुवात चांगली केली पॅडी। आपण नेहमी म्हणतो की आक्रमण हा सर्वात मोठा बचावात्मक पवित्रा आहे, आणि त्या आक्रमणाला सुरुवात सचिन मते यांच्या बॅटमधनं। जगदीशजी हातमोडे निरोप घेऊन आलेत, परंतु त्यांच्या निरोपा अगोदर चेंडू गेला सीमारेषे पलीकडे। पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चौकार, पहिली चौकारांची हॅट्रिक साध्य होतीये ती अंबिका चौक संघाचा फलंदाज सचिन मते यांच्या बॅटमधून। हा सचिन मतेचा हा फेवरेट शॉट आहे, ह्या इनिंगमध्ये बरेचसे असे चांगले फटके ते नेहमीच खेळत असतात। मात्र या ठिकाणी संघ असतील, खेळाडू असतील, त्यांना आपण विनंती करूया का 5 मिनिटांमध्ये आपलं भोजन चालू होईल, आणि नक्कीच पैसे या ठिकाणी स्टेजवरती जमा करा, नंतर या ठिकाणी आपण अलॉटमेंट करूया, कुठला खेळाडू असू द्या। राजू चौधरी साहेब यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे, दानशूर नेतृत्व आहे चौक मधलं, आणि सचिन मते यांना 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय। मुन्नासाठी सुद्धा हे पारितोषिक असणार आहे। हा ते नेहमीच बरेचसे पारितोषिक म्हणजे कलाकाराची जाण करणारा जो व्यक्ती आपण पाहतोय ते राजू शेठ चौधरी यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहेत। हा चौकाराला पॅडी चौकाराच्या बरोबरीने धावपलक पुढे सरसावत आहे। 16 धावा धावपलकावरती लागतात, कोणीही मारले तर चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक राजू शेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते दिलं जाणार आहे। इथे मात्र सचिन मते यांना 500 रुपये जमा झालेत। मुन्नासाठी सुद्धा ही मी म्हणेन बक्षिसांची खैरात असेल, परंतु आता येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 19 आणि गरज आहे 34 धावांची। हा चेंडू तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या रायगड समाजलोचन कोट कमिटीचे सदस्य ज्ञानेश्वर पारिंगे यांचं या ठिकाणी आगमन। ज्ञानेश्वरजी पारंगे यांचं इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत। त्यांना विनंती आपण अतिथी मंचावर विराजमान होऊन या टुर्नामेंटचा आनंद घ्यायचा। इथे पुन्हा एकदा एक चौकार पाहायला मिळाला, बॅक टू बॅक 5 चौकार आलेत फलंदाज सचिन मते यांच्या बॅटमधनं, आणि या 5 चौकारांच्या बरोबरीने एकूण धावपलकावरती धावा आहेत त्या 20, गरज आहे 18 चेंडू आणि 30 धावांची। तत्पूर्वी मी एक सूचना करतो, कृपया समालोचन कक्षामध्ये होणारा गोंधळ थोडा कमी झाला तर बरं होईल, कारण मान्यवरांची मांदियाळी आहे, त्या मान्यवरांचा सन्मान करणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं मैदानामध्ये खेळ पोहोचणं सुद्धा फार महत्त्वाचं आहे। तत्पूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, गावदेवी चषक 2022च्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चौक यांच्या वतीनं स्नेहभोजनाचं मी म्हणून आयोजन केलं गेलं आहे। सर्व खेळाडू सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या मागील बाजूस जाऊन या स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा। आणि प्युअर व्हेज आहे, शुद्ध शाकाहार आज आपल्याला मिळणार आहे। वरण आहे, भात आहे, आणि चवळी, वांग आणि बटाटा, मिरची, पापड, लोणचं, म्हणजे पंचपक्वान्न आपल्याला पत्रावळीमध्ये पाहायला मिळतील। पाणी पण आहे, सोबत अशी तुपाची धारही असेल, साजूक तूप। जगदीशजी आतमध्ये म्हणतील आता तुम्ही निघा। फिरोज सांगतायत जिलेबी आहे का, पुढच्या वर्षाला तोही प्रयत्न असेल। पॅडी खरं तर एक कौतुकास्पद आयोजन आहे, कारण नेहमी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून चौक गावाच्या उत्कर्षासाठी चौक गावामध्ये पार पडणारे सोहळे असतील, कार्यक्रम असतील, त्यांसाठी धडपडणारी ही मंडळं आपण पाहतो। परंतु आज मनोरंजनाचा भाग
विरंगुळ्याचा भाग म्हणून गावदेवी चषकामध्ये एकमेकांसमोर ठाकलेत. इथे मात्र फलंदाजांना भिरकावलेला हा फटका लॉंगांचा क्षेत्ररक्षक झेल सोडतोय आणि सीमारेषे पलीकडे जातोय. उत्तुंग 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 आणि देखणा षटकार. डीजे ऑपरेटर यांनी घेतलाय स्वल्प विराम. षटकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 26. राजू शेठ चौधरी साहेब अजूनही शांत आहेत, कारण मुंड्याच्या बॅटमधून आलेला षटकार त्यांनी पाहिला. काही काळात ते आपल्यापर्यंत पोहोचवतील, परंतु या षटकाराच्या बरोबरीने धावफलकावर धावा आहेत त्या 26. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. मनीष पवारचा हा चेंडू सरळ खेळलाय. जमिनीलगतचा फटका कार्पेट शॉट. लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू तैनात आहे. धावत येतोय, चेंडूला उचलतोय, फेक करतोय. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती धावा पळून पूर्ण केल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीने 28 धावा धावफलकावरती लागतात. क्रिकेट आहे, चैतन्याचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आपण पाहतोय पार पडणारी दिमागदार टुर्नामेंट गावदेवी चषक 2022. चौक गावातील खेळाडूंच्या उत्कर्षासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. 16 चेंडू आणि गरज आहे ती 22 धावांची. उत्कर्ष मते एक मोठी भिंत आहे अंबिका चौक संघाकडनं. गावदेवी 11 आणि मंत्रा 11 या पुढचा होणारा सामना आहे. मंत्रा 11 आणि गावदेवी 11 दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती, आपण हे षटक संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये या. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता पॅडी. वेगावर नियंत्रण होतं. उजव्या एष्टीला हेरणारा हा चेंडू होता. फलंदाजाच्या बॅटच्या अगदी पुढ्यात पडला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अशा वेळेला एक निर्धाव चेंडूचा खेळ पाहायला मिळतो आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलकामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ नाही. धावफलक स्थिरावलंय ते 28 या धावसंख्येवर. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला फटका आहे. शॉर्ट पॉईंटचे क्षेत्ररक्षक त्यांना त्या चेंडूला उचलणार. कदाचित जर का उचलल्या फेक झाली असेल धावचीची धोका मी म्हणेन संभवू शकला असता, परंतु थोडंसे दिरंगाई पाहायला मिळाली. सिंगल पूर्ण होतीये. सिंगलच्या बरोबरीने 29 धावा धावफलकावरती लागतात. आता मात्र गरज आहे 21 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 14. फार चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या मैदानाच्या डाव्या बाजूला आपण पॅडी पाहिलं आपल्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला तर जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. याच मार्गावरनं कित्येक गाड्या धावल्या, कित्येक महाराष्ट्राचा उत्कर्ष करणाऱ्या गाड्या गेल्या असतील. समोर आपण बघतोय सेंट्रल रेल्वेची लाईन आहे आणि त्याच्या मधोमध विसावलेलं हे भव्य दिव्य मैदान. त्याच्या पलीकडे मोरबे डॅम, ज्या नवी मुंबईला पाण्याची पूर्तता केली जाते. ईर्षाल गड आपल्याला पाहायला मिळतो समालोचन कक्षाच्या अगदी समोर. आणि मागील बाजूस डाव्या बाजूस आपण पाहतोय माणिकगड आहे, वडगाव. हा चेंडू निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीनं धावफलक स्थिरावलंय 29 या धावसंख्येवर. 13 चेंडू आणि ते 21 धावांची गरज आहे ती निर्णायक विजयासाठी. अटीतटीच्या या लढती आहेत. या गावदेवी चषकापर्यंत पोहोचण्यासाठी आपला मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय. हा चेंडू सचिन मते अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपली विकेट बहाल केली. स्वतः इथं आपण पाहतोय यष्टीची होण्याचा निर्णय घेतला आणि मैदानाच्या बाहेर दुसरा आदरा बसतोय तर अंबिका चौक संघाला. डीजे पॅटकट आहे, एज घेतली आणि बाद. गरज आहे स्नेह भोजनाची व्यवस्था आपण मागील बाजूस पाहतोय पॅडी. आणि उपस्थित सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती, आपण या स्नेह भोजनाचा आनंद घ्यावा. हा नक्कीच आज प्युअर व्हेज आहे बघा. ज्यांना काहीच काम नसेल ना तर त्यांनी आपण भोजन करून घ्या, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये काही काम लागलं तर ती मंडळी आल्यानंतर दुसरी जाईल. आणि सर्वांनी भोजनाचा आस्वाद जरूर घ्या. चांगला भोजन आहे, स्वादिष्ट चविष्ट आणि आपण म्हणतो ना एक ताजा आणि रुचकर असा पोषक. आमचे माली बंधू गणेश माली ते स्वतः आचार्य आहेत. त्यांनी चांगली या ठिकाणी आचार्य मग चांगला स्वयंपाक त्यांनी बनवलाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार जर केला तर गरज असेल निखिल बाबर 12 चेंडू 21 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 21 धावा. पॅडी समीकरण अजूनही सुटलेलं नाही. कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही, कारण हा सामना अजूनही संपलेला नाहीये.
हा Yes. नक्कीच आणि या संपणारही नाही कारण का पाहूया शेवटपर्यंत हा चेंडू मैदानातून फेकून होत नाहीये. बघा गावदेव आणि मंत्रा टॉस कोण झालंय. गावदेव टॉस आपण रोहित पवार. मुन्नाच्या बॅटमधनं आलेला मोठा फटका क्षेत्ररक्षक तैनात त्या चेंडूला टिपतो आणि तिसरा हादरा बसतोय तो अंबिका चौक संघाला. 3 बाद धावफलकावरती धावा आहेत ते 29. गरज आहे 11 चेंडू आणि 21 धावांची. फार महत्वपूर्ण मी म्हणेन विकेट होती मुन्नाची. या मुन्नानं सामना संपूर्ण मैदानाच्या बाहेर यायला हवं होतं परंतु मुन्नानं जो फटका खेळला थोडासा आत्मघातकी फटका आपण म्हणू शकतो. पॅडे मिस टायमिंग स्ट्रोक होता. टायमिंग नीटचं झालं नाही. बॅटला मिडल झालं नाही चेंडू आणि ते चेंडूला टिपलं गेलं. ते लॉंगॉन क्षेत्रामध्ये फलंदाज बाद झाला तिसरा. हा नक्कीच नाही बाला मांडे बघा आपण 12 भूमिकामध्ये आहेत. त्यांना देखील आपण शुभेच्छा द्यायला पाहिजेत कारण का जसं त्यांच्या विकेट मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत तेव्हा मात्र त्यांना थोडं टेन्शन वाढत चाललंय. पप्पू यादव आता मैदानाच्या आतमध्ये असतील मात्र पाहूया अजूनही या विजयासाठी 11 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 21 धावा जमवायच्या आहेत. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 11. नौका फलंदाज आपण बघतो खेळपट्टीकडे रवाना झालाय पप्पू यादव. हा नक्कीच पप्पू यादव मैदानाच्या आतमध्ये असेल. थँक्यू डीजे. उत्कर्ष मते स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक आक्रमक रवैया धारण करणारा फलंदाज सध्या खेळपट्टीवर उभा आहे आणि उत्कर्षसाठी चेंडू फेकेल तो गोलंदाज हर्षल ज्यानं पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. त्या सफलतेच्या जोरावर आपण पाहतोय पुढचे चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. तर खरं तर चमत्कारी गोलंदाजी केली आहे हर्षलच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केला. मात्र ह्या चेंडू ती बघूया विकेटची हॅट्रिक सारले जशी नैनेश पवारनं आपण पहिल्या षटकामध्ये निर्धाव षटक जसं फेकलं मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना अंबिका चौक संघाची आपण जर विचार जर केला अंबिका संघाची परिस्थिती आता थोडीशी बिकट झाली आहे कारण 9 चेंडू आणि गरज असेल 22 धावसंख्येची. हा माफ करत 10 चेंडू 20 धावसंख्येची गरज. सबके फ्लावर समझे क्या फायर है. आता येणाऱ्या
8 चेंडूमध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. एकूण धावफलकावरती लागले ते 31 धावा, 31 ऑन स्कोरबोर्ड. फलंदाज आत्तापर्यंत बाद झाले तर अक्षय आम्हाला सांगतात की 5 बाद 31 धावसंख्या लागली ती अंबिका संघाची. निखिल बाबर सर्व चौक आहे कारण का गाव चषक आहे. गाववारीमध्ये आपण पाहतोय चांगली या ठिकाणी संकल्पना मांडली आहे. जगूदादा हातमोडे असतील, सचिनदादा मते असतील, उत्कर्ष मते, या सर्वांची संकल्पना आहे. शंकरदादा मते इकडून तिकडून बरेचसे या ठिकाणी या मदत त्यांची लाभली आहे. दत्ताजी मांडे जे आपण पाहतोय माजी सरपंच आहे ते गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आहे. आणि अंबिका नाईट शृंखलेमध्ये स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक जी 2 व्हीलर बाईक ज्यांनी पुरस्कृत केले ते आदरणीय दत्ताजी मांडे त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि त्यांच्या समोर आता राजूजी चौधरी, राजूदादा चौधरी यांचा एक सॉन्ग आपण एक टायटल सॉन्ग जर पाहिलं असेल एक चौधरी त्यांचा एक सॉन्ग आपण पाहिला, कभी भूला कभी याद किया. मात्र बघा 1500 रुपयाचा कॅश प्राईज अंबिका चौक संघाचा सामना जर का जिंकला नैनेश तुमच्या संघासाठी पारितोषिक लावली आहे. निखिल पॅडी अंबिका चौक संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सुरुवात जशी पाहिजे होती तशी केली होती. सचिन मते याच्या बॅटमधनं सलग 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले, परंतु तदनंतर आपण पाहतोय घरघर लागली. बॅक टू बॅक फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतले आणि मग अडचणीत सापडलेला अंबिका चौक संघ. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि निर्णायक विजयासाठी 19 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट आपण पाहतोय. बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट मध्ये, तर उर्वरित क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एक मिड ऑफ मध्ये उभा आहे. हा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतो, फेक करतो. तत्पूर्वी एक सिंगल धावून पूर्ण केली प्लस वाईड. एकूण वाईडच्या या 2 धावा पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. 33 धावा धावफलकावर लागतात. पॅडी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके अंबिका चौक संघाला विजय मिळवून देणार. या विपरीत एका दुसरी विकेट आणि जास्तीत जास्त चेंडू निर्धाव फेकले तर या सामन्यामध्ये विजयी होणार तो क्षेत्ररक्षण करणारा सदानंद 11 संघ. पहिली नोंद केली ती शिवाज्ञा वॉरियर संघानं. दुसरी नोंद कोणता संघ करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एक चांगली लढत आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणि निखिल बाबा खऱ्या अर्थानं बोनसच्या 2 धावा आलेत. आता खऱ्या तर कुठला दिवाळी दसरा काहीच नाहीये, तरी मात्र या 2 धावा एक्स्ट्रा आता आपण पाहिल्या त्या षटकामध्ये. हा सुंदर चेंडू पाहूया. या चेंडूवरती मोठा जोरकस फटका जरूर असेल. त्याहीपेक्षा तिचे चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगऑफमध्ये चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अडवला जातो. एकच धावाली या चेंडूवरती आणि एका धावसंख्येच्या बरोबर आता अंबिका चौक संघाला 5 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. हॅलो या अगोदरचा सामना सुद्धा पॅडे असाच झाला होता, जिथे 6 चेंडू आणि गरज होती काही धावांची. त्यावेळेला पहिले 2 चेंडू खराब बिमार फेकले होते. इथे हा चेंडू चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तैनात त्या चेंडूला उचलतो, फेक करतो. तत्पूर्वी मात्र या चेंडूवरती मिळते ती फक्त आणि फक्त सिंगलच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावत आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 35. गरज आहे शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची. 15. हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवताना थोडीशी चूक झाली आणि चेंडूनं गाठली ती थर्ड मॅन सीमारेषा. हा येतोय 4 धावांसाठी चौकार. चांगला प्रयत्न. या 4 धावांच्या बरोबरीने धावफलक पुढे सरसावतोय. 50 धावांचा पाठलाग करत असताना 39 धावा धावफलकावर लागल्यात. उर्वरित 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 11 धावांची. मागचा सामना पॅडी काहीसा असाच पाहायला मिळाला.
त्यावेळेला फलंदाजी करणारा संघ पराभूत झाला होता, परंतु या सामन्यामध्ये काही विपरीत घडतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राजूशेठ चौधरी यांनी पारितोषिक लगावलंय. जर का अंबिका चौक संघानं विजय मिळवला तर 3,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार. 1500. हा चेंडू व्हाईट बॉल म्हणून सोडण्याचा प्रयत्न केला. बरेचसे किस्से क्रिकेटमध्ये असे घडत असतात आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतो. डावी एसटी उडवून फलंदाजाला बाद केलंय यावेळेला. पॅडी, माझं मत असं आहे की ज्या वेळेला चेंडू कमी असतात आणि तुम्हाला जास्त धावा करायचे असतात, ती वेळ असते तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची, ती वेळ असते तुमच्या संघाला सिद्ध करण्याची. तुम्ही चेंडू मागच्या बाजूने सोडण्याचा प्रयत्न करता, जो प्रयत्न तुमच्या अंगलटही येतो आणि तसा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला. इथे डावी एसटी गुल झाली. कदाचित या हाफ ट्रॅकर बॉलला जर का ऑनसाईडमध्ये फिरकवण्याचा प्रयत्न केला असता तर 6 धावा किंवा 4 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु हा चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात गणण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि स्वतःची विकेट फेकून बाहेर आला. 2 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावांची. बघूया आता या मॅच मध्ये काय होतंय. समोर फलंदाज उभा आहे स्ट्राईक एंडला दावकुरे हाताचा मयूर, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज उभा आहे तो नंदू हातमोडे. 2 चेंडू 11 धावा, बरोबरीसाठी 10 धावा होतील, परंतु या टुर्नामेंटचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 11 धावा तुम्हाला जमवाव्याच लागतील. हा चेंडू राजू शेठ म्हणतात की हा जर का षटकार मारला तर फलंदाज हिरो होईल. या अगोदरच्या फलंदाजाला हिरो बनण्याची संधी होती, परंतु त्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला आणि 0 होऊन मैदानाच्या बाहेर आलाय. 0 होऊन म्हणण्यापेक्षा मॅच अर्धवट सोडून मैदानाच्या बाहेर परतला तो फलंदाज. हा चेंडू एक निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने तब्बल 10 धावांनी या सामन्यामध्ये विजयाची नोंद केली. या मॅच मध्ये आपण पाहतोय सामनावीराचा पुरस्कार जाहीर केला जाईल आणि तदनंतर मग काही तांत्रिक अडचणी त्या सॉल्व्ह केल्या जातील. या मॅचचा मानकरी ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्यानं फलंदाजी करताना 6 चेंडूंमध्ये धावा केल्या 21, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. आपण गणेशला विनंती करूया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर असलेल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे. त्याचबरोबरीनं सचिनजी मते यांना 500